बघणारे, दिशा बघणारे, दिशा आणि उपदिशा, डायरेक्शन आणि सब डायरेक्शन. ओके, तर आता आपल्याला पेपर मध्ये ना खूप डिफिकल्ट जातो हा क्वेश्चन की दिशा कशा लिहायच्या आणि काय करायचं. म्हणजे आपण काय बघतो की आपल्या जिकडे तोंडाचं म्हणजे पूर्व दिशेला सूर्य उगवतो म्हणून ती पूर्व दिशा पकडायची आणि पूर्व दिशेच्या अपोजिट जी दिशा असेल ती पश्चिम दिशा पकडायची. असं तुम्हाला लक्षात ठेवायला खूप डिफिकल्ट जातं. पण जेव्हा पेपरमध्ये विचारतात तेव्हा तुम्हाला काय करायचंय तर बघा, जेव्हा आपण पेपरमध्ये असतो तर तेव्हा वरची जी दिशा असते आपली ती कोणती असतं, नॉर्थ, आणि खालची जी दिशा असते ती घ्यायची आपल्याला साऊथ. आपला जो राईट हँड आहे ते घ्यायचंय ईस्ट आणि लेफ्ट हँडला काय घ्यायचंय तुम्हाला, वेस्ट. वरची दिशा नॉर्थ, नॉर्थ, खाली साऊथ, राईट हँड ईस्ट अँड लेफ्ट हँड वेस्ट. ओके, आणि सब डायरेक्शन मध्ये लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा राईट हँड इकडे असते तर इकडे नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, राईट हँडला काही नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट. आता लेफ्ट हँडला बघा, इथे राईट हँडला साऊथ ईस्ट आणि साऊथ वेस्ट. ह्या तुमचे कोणते झाले, सब डायरेक्शन झालं. मेन डायरेक्शन कुठले आहेत, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. जी आपली डोक्यावरची जी दिशा आहे तर ती कुठली आहे, नॉर्थ, आणि खाली जी दिशा आहे ती कोणती आहे, साऊथ. राईट हँड ईस्ट, लेफ्ट हँड वेस्ट. सब डायरेक्शन काय आहे, नॉर्थ ईस्ट, राईट हँडला तुमची नॉर्थ ईस्ट, लेफ्ट हँडला नॉर्थ वेस्ट, राईट हँडला साऊथ ईस्ट, लेफ्ट हँडला साऊथ वेस्ट. आता मराठीमध्ये बघा, जेव्हा तुम्हाला मराठीमध्ये दिशा आणि उपदिशा म्हणजे मुख्य दिशा कोणती आहे, पूर्व. तुम्हाला उजव्या हाताने तुम्हाला लिहायचे पूर्व, डाव्या साईडने लिहायचे तुम्हाला पश्चिम. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तुमचा पेपर असाच राहणार आहे. म्हणजे पेपर जसं समोर येईल तसं तुम्हाला करायचं. तुमचा जो राईट हँड आहे तिथे घ्यायचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. म्हणजे डोक्यावरचं जे असेल वरची जी साईड आहे ती कोणती, राईट उत्तर, आणि खालची जी साईड आहे ती दक्षिण. ठीक आहे. आता उपदिशा कोणते आहे, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. ज्या मराठीच्या उपदिशा आहेत ना त्या लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातात. इंग्लिशच्या तरी तुम्हाला सोप्या जातात, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ साऊथ, साऊथ ईस्ट अँड साऊथ वेस्ट. पण मराठीच्या ज्या उपदिशा आहेत त्या काय होतात, लक्षात राहत नाही कुठून काय येते. ठीक आहे, तर याला काय करायचंय, वायव्य दिशेला तुम्ही व, याला लक्षात असं ठेवायचंय, वायव्य दिशेला व करायचे, वान्य इकडून आले, म्हणजे काय, अग्नेय आले नाही, वान्य इकडून आले नाही. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते बोलायला आणि लक्षात ठेवायला सोपे जाईल. व मीन्स काय, वान्य, ई मीन्स इकडून, ई मीन्स काय झालं, ईशान्य, इकडून, अ मीन्स अग्नेय मीन्स आले नाही, वान्य इकडून आले नाही. या पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या मराठीतील उपदिशा लक्षात ठेवायला सोप्या जातील. ठीक आहे. आता पेपरमध्ये जेव्हा पेपर असतो तेव्हा पेपरमध्ये तुम्ही अशीच डायग्राम काढून तुम्हाला काय करायचे, राईट साईडने घ्यायचे ईस्ट, लेफ्ट साईडने वेस्ट, डोक्यावर नॉर्थ, खाली साऊथ. एवढं लक्षात आलं, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ साऊथ ईस्ट अँड साऊथ वेस्ट. ओके.